माढा आधीचा पंढरपूर मतदारसंघ, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाची नगरी। संत सावतामाळींचं जन्मगाव अरण देखील इथलंच। मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेला हा भाग। माढेश्वरी देवीच्या नावावरून म्हाडा हे नाव पडलं। राव रंभाजी निंबाळकर राजेंनी बांधलेला प्राचीन भुईकोट किल्ला हे माढ्याचं वैशिष्ट्य। 2009 साली माढा हा नवा मतदारसंघ तयार झाला। सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश म्हाडामध्ये होतो। म्हाडा तालुक्यातल्या अनेक गावात पाणी टंचाई 5वीला पुजली आहे। कुर्डुवाडीचा रेल्वे कारखाना कधीही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। कुर्डुवाडी मोठी बाजारपेठ असतानाही रेल्वे उड्डाणपूल नसल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये। टेंभुर्णी अहिल्यानगर महामार्गाचं दुहेरीकरण रखडलंय। ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। केममधील नैसर्गिक पद्धतीनं कुंकू बनवण्याचा उद्योग मदतीअभावी दुर्लक्षित ठरलाय। साखर कारखाने वगळता इतर कोणतेही औद्योगिक प्रकल्प वा वसाहती इथं नाहीत। आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा तर एकदा भाजपचा खासदार माढ्यामधून विजयी झालाय। 2009 साली शरद पवारांनी बारामतीऐवजी माढ्यामधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। त्यांनी भाजपच्या सुभाष देशमुखांचा 3 लाख मतांनी पराभव केला। 2014 मध्ये मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले। त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना केवळ 25,000च्या मताधिक्यानं हरवलं। त्यानंतर विजयसिंग मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली। 2019 मध्ये भाजपनं उमेदवार बदलला। मोदी लाटेत रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या संजय मामा शिंदेंचा 85,000 मतांनी पराभव केला। सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 असे सगळे महायुतीचे आमदार आहेत। म्हाडामधून भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय। धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी नाकारल्यानं अकलूजच्या मोहिते पाटलांनी बंडाचं निशाण फडकावलंय। दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याही विरोधाला धार आली आहे। भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी नाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। मात्र धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। महाविकास आघाडीनं अद्याप आपले पत्ते ओपन केलेले नाहीत। माणमधील उद्योजक अभयसिंग जगताप राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे। नाराजीच्या विषयावर या विषयावर पक्ष योग्य तो त्यांच्याबद्दल निर्णय घेईल आणि पक्ष मला वाटते की पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढून त्यांना मेन प्रवाहामध्ये आणतील। मला त्याच्यामध्ये कुठेही शंका वाटत नाही। माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माढा मतदारसंघात फिरतोय। आम्ही लोकभावना काय आहे, जनतेची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये। काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून जर पक्षात नसलेल्या कार्यकर्त्यांची नावे समोर येत असतील तर कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि त्याबरोबरच मित्रपक्षांच्या सुद्धा भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्यामुळं हे सर्वजण एकत्रितपणे आपल्या भावना शरद पवार साहेबांच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। या मतदारसंघात मराठा समाजासोबत धनगर समाजाची लोकसंख्या ही लक्षणीय आहे। त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून इथली निवडणूक गाजण्याची शक्यता आहे। आरक्षणाचा मुद्दा उमेदवारांची डोकेदुखी वाढवू शकतो। पक्षांतर्गत नाराजीचा फटका रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बसू शकतो अशी चर्चा आहे। माढ्यामध्ये मोहिते पाटील बंड करतात की तह करतात यावर माढ्यातील जय आणि पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे। महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरच माढ्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल। सचिन कसबे, झी 24 तास, माढा, पंढरपूर।